नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष देण्याचा गंभीर प्रकार आता उघडकीस आलाय. रहाटणीतील गणराज कॉलनी परिसरात मतदारांना वाटपासाठी ठेवण्यात आलेल्या 19 वॉशिंग मशीन भरारी पथकानं जप्त केल्यात. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आलाय. या कक्षांतर्गत SST, FST आणि VST अशी विविध पथकं महापालिका हद्दीत सक्रियपणे कार्यरत आहेत. 12 जानेवारीला रात्री सुमारे 10:23 आचारसंहिता कक्षाला रहाटणीतील गणराज कॉलनी परिसरात मतदारांना वॉशिंग मशीनचं वाटप होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील FST भरारी पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. भरारी पथक घटनास्थळी पोहोचता तेथे उभ्या असलेल्या एका वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहन क्रमांक MH14 KA 6330 या गाडीमध्ये जवळपास 19 वॉशिंग मशीन मतदारांना वाटपासाठी ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. यानंतर या सर्व वॉशिंग मशीन ताब्यात घेऊन जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आचारसंहिता भंगाबाबत कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलाय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.